अभि मला काय हवंय ते तुला माहिती आहे आणि तुला जे हवंय ते मी देऊ शकत नाही हे तुलाही माहिती आहे. तुझ्यासाठी अभि अभि हिला काय झालं? हे स्थान आहे दादांचं माझ्या आयुष्यात. ते फक्त माझे वडील नाहीत तर माझे मित्र आहेत, फिलॉसॉफर आहे, गाईड आहे, सगळंच आहे माझ्यासाठी. देव आहेत ते माझ्यासाठी. आई आज खूप आठवण येते तुझी. खूप गरज आहे तुझी. खूप बोलायचंय तुझ्याशी. पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. तुझ्या कुशीत शिरून रडावंसं वाटतं. अस्मिता कशी आहेस बाळा? कालपासून खूप आठवण येते ग तुझी. सारखी लहानपणची अस्मिता डोळ्यासमोर येते माझ्या. खूप अस्वस्थ वाटतंय. एक क्षण तर असं वाटलं की तुला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? कुठल्या संकटात तर सापडले नाहीयेस ना तू? म्हणून म्हटलं फोन करून विचारूनच घ्यावं. कशी आहेस तू? ठीक आहेस ना? अस्मिता तू तू रडतेस? काही प्रॉब्लेम आहे का? अगं काही असलं तर मोकळेपणाने सांग ना मला. तिच्या आईचा फोन आलाय म्हणजे ही सगळं सांगणार त्यांना. तेही स्वतःच्याच बाजूने. जाऊ दे ना अनु, काय तिला सांगायचं ते सांगू दे. 4 भिंतीतल्या गोष्टी बाहेर जाणार, सगळ्या जगाला कळणार. काय करतेस तू अनु? एक मिनिट थांबा. काही नाही अगं, मागच्या दिवाळीत तू इथे होतीस ना. सगळे इथे होता. या दिवाळीत कोणीच नाहीये. खूप आठवण येते तुम्हा सगळ्यांची. आणि तेवढ्यात तुझा फोन आला ना म्हणून रडू आलं मला. आई खूप बोलायचंय मला तुझ्याशी. खूप खूप काही सांगायचंय तुला. सासरी काही भांडण झालंय का? काही बिनसलंय का तुझं? नाही अगं, काही झालेलं नाही. काही प्रॉब्लेम नाहीये. मी अगदी मजेत आहे. खरं बोलतेस तू हे? अगं खरंच सांगते मी. काहीच प्रॉब्लेम नाही. मी खूप मजेत आहे. अभि खूप जीवापाड प्रेम करतो माझ्या. आणि आई तर तुझी उणीवच भासू देत नाही. आणि दादासाहेब? दादा खूप काळजी घेतात माझी. खरं सांगतेस ना अस्मिता? अगं हो, खरंच सांगते मी. डॉक्टरांनी अजून मला इथून यायची परमिशन दिली नाहीये ग. नाही तर माझी तर खूप इच्छा आहे तिथे यायची. बरं माझं राहू दे. तू सांग, तू कशी आहेस? घरी सगळे कसे आहेत ग? आम्ही सगळे मजेत आहोत.
सगळ्यांनी तुला दिवाळीच्या शुभेच्छा दिलेत. हो नाही, मध्ये बोलणं झालं माझं दादा आणि वहिनीशी. अगं मलाही बोलू दे ना तुझ्या घरच्यांशी. अनुताई कुठे आहेत? अनुताईंना दे ना, बोलते मी त्यांच्याशी. आई आणि अभि? अगं सगळे बाहेर गेलेत आता. मी ते घरी आल्यावर सांगते ना त्यांना, तू विचारत होतीस म्हणून. बर, मी नंतर करते फोन त्यांच्याशी बोलण्यासाठी. आई कधी भेटशील तू? ते तुझ्याच हातात आहे. म्हणजे असं बघ, तुझ्या पहिल्या बाळणपणासाठी तर मला तिथे यावंच लागेल ना. मग बघा, घ्या आता दोघं मनावर. लवकरच गोड बातमी येऊ दे आमच्या कानावर. काय खूप बातमी? काय ग, बोलत काय नाहीस? लाजलीस की काय? कट झाला वाटतं. तेव्हा अस्मिता सुखात आहे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. या सगळ्यांना नेहमीच असंच सुखात ठेव. गोड बातमी आणि सुख आता तुझ्या नशिबातच नाहीये अस्मिता. तरी पण हॅपी दिवाळी. पुरे आता नको मला. आजी अहो असं कसं चालेल? हे बरं व्हायचंय ना आपल्याला, मग डॉक्टरांनी सांगितलेलं औषध घ्यायला नको का? आणि औषध घ्यायचं तर पोटात काहीतरी पाहिजे, हो ना? कशासाठी बरं व्हायचं? कोणासाठी जगायचं? मुलगा परदेशी गेला, कायमचा. पाठ फिरवली माझ्याकडे. सोन्यानं तर कधी तोंडच दाखवलं. माझ्या माणसांनी मला एकटं सोडलं. आणि कोण कुठले तुम्ही? काही संबंध नाही, काही नातं नाही, पण किती खस्ता खाव्या लागतात तुम्हाला माझ्यासाठी. आम्ही कोणीच नाही तुमचे. अहो नातं नसलं तरी शेजारी ना आपण. मग आता हा विषय बास. चला औषध घ्यायचंय तुम्हाला, पटकन घेऊन टाका. नको ग. बरं आजी, मी जरा घरी जाऊन येऊ? अहो यांना सकाळपासून चहा द्यायचा राहिलाय. आले मी. आणि हो, अजिबात उठायचं नाही. काही हवं असेल तर मला हाक मारा. आता फक्त वरची हाक येण्याची वाट बघतीये. पण तरी जाण्याआधी एक शेवटची इच्छा मात्र आहे. नातवाचं आणि नातसुनेचं तोंड बघावं. ते झालं ना की मी अगदी सुखानं डोळे मिटेन. आजी असं नका हो बोलू. देव आहे ना जगात, तो करील सगळं चांगलं. कुठे आहे तो? कामाचा अंत बघतोय मग तो?
का असा आशे निराशेचा खेळ खेळतोय माझ्याशी? 1 महिन्यापूर्वी पत्र आलं नातवाचं, बायकोला घेऊन येतो भेटायला. अजून आला नाही. अहो रजा मिळाली नसेल त्यांना. मिळाली की येतील ते. कधी? मी गेल्यावर? जी असं नका ना बोलू. बर, तू तुझ्या घरचं कामावर आणि गोपाळला चहा दे आधी. आले. भांडायचंच आहे मला एकदा देवाशी. चांगला खडसावून जाबच विचारायचंय मला त्याला. दिलं आजींना औषध? डॉक्टरांनी बदलून दिलेल्या औषधाचा पण उपयोग होत नाहीये ना? नाही ना, पण आजी निदान बोलतायत म्हणून आशा तरी आहे. हे चहा टाक ना माझ्यासाठी, उशीर होतोय मला. आणि आज भाजी काय करणार आहे? अरे देवा, भाजीची पिशवी आजींच्याच खोलीत राहिली. मी पटकन घेऊन येते. हे घ्या, हे ठेवा. अगं, आले 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 आले. झालं म्हणजे पुन्हा माझा चहा लांबणीवर. कडी? आजींच्या घराला कडी कोणी लावली? आजी? आजी कुठे गेल्या या? आजी? आजी? दिवाळी तर पार पडली आणि आजींना काही कळलंही नाही. पण आता पुढे काय? आजी आहेत तोवरच हे नाटक चालू राहील आणि तोवरच मी अभिमानला निदान बघू शकेन. आजींसमोर तोंड देखलं का होईना, पण तो बोलतोय माझ्याशी. पण आजी गेल्यावर ती घरातून निघाली होती तेव्हा मन घट्ट केलं होतं, पण आता कमजोर झालं. आजीमुळे ही थांबली. तिचा राग तर येतोय, पण का कोणास ठाऊक असं वाटतंय की आजीनी जाऊच नाही, इथेच थांबावं. म्हणजे हे नाटक असंच चालू राहील. अस्मिताचं मन बदलेल, आईचाही राग जाईल, पुन्हा सगळं पहिल्यासारखं होईल. शक्य नाही. काय काय शक्य नाही? काही म्हणालास मला? नाही, तुला नाही. अभी अभी अस्मिता, तुझा चेहरा पाहिला, तुझे डोळे पाहिले की माझा निश्चय डळमळीत होईल अशी भीती वाटते. म्हणून मी नाही बघू शकत तुझ्याकडे. मला कठोर व्हायलाच हवं. थँक्स अभि. मी हाक मारल्यावर वळला नाहीस, पण निदान थांबलास तरी. ट्रकची म्हातारीला धडक. अहो हा? अहो अहो लवकर चला, आजी कुठेच नाहीयेत. काय? अहो घरात सगळीकडे शोधलं मी, त्या कुठेच नाहीयेत. मग कुठे गेल्या?
नाही माहिती. आपण एवढं बजावून सुद्धा बाहेर कशा गेल्या आता या? हो, हे बोलायची ही वेळ आहे का? चला शोधूया त्यांना. आजारी आहेत त्या. चला चला चला. वहिनी साहेब, वहिनी साहेब, तुम्हाला आजींनी बोलवलंय. येते मी, आजींना म्हणावं येते. आजींना त्यांची हसरी नाचूनच दिसायला हवी. आयुष्यभर अंत पाहिलास तू माझा. खूप चढ उतार दाखवलेस, यातना दिल्यास, माझ्याच माणसांपासून मला तोडलंस. तरी देखील तुझ्यावरची श्रद्धा ढळू दिली नाही मी. माझा मुलगा मला सोडून गेला परदेशी, कायमच. एकटी राहत होते. अचानक तू मला हास्याचा किरण दाखवलास. माझ्या नातवाचं पत्र आलं की आजी मी तुला भेटायला येतोय माझ्या बायकोला घेऊन. आज 1 महिना झाला तरी तो आला नाही. सांग ना, का नाही आलाय तो? अरे अशी निराशा माझ्या पत्रात घालायची होती तर आशा तरी कशाला दाखवलीस रे बाबा? खूप छोट्या छोट्या अपेक्षा होत्या माझ्या आयुष्याकडनं. त्या सुद्धा कधी पुऱ्या करू दिल्या नाहीस, त्याचं समाधान दिलं नाहीस. डोळे मिटण्यापूर्वी माझ्या नातवाला आणि नातचुनेला बघावं, भेटावं. ही मागणी काही मोठी आहे का रे? हा, सांग ना. तू खूप कनवाळू आहेस, कृपाळू आहेस. तुझ्या भक्तांच्या मनातलं तुला न सांगताच कळतं. त्यांच्या हाकेला तू धावून जातोस. अरे बाबा, पण मग माझी हाक तुझ्या कानापर्यंत पोचतच नाहीये का? बोल ना रे. अरे उत्तर दे ना मला. का तुझं मन दगडाचं बनलंय? ठीक आहे, नको देऊस उत्तर. पण आज मी इथं आले ती शेवटची तुझ्या दारात, शेवटची. वरती भेटशील ना तेव्हा तरी तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. लक्षात ठेव. देवा, या जगात माझ्या बाबांशिवाय कोणीच नाही. पण ते मला ओळखतच नाही. त्यांचं न ओळखणं सहन होत नाहीये रे. त्यांची स्मृती परत येऊ दे. एकदा तरी त्यांनी मला मुलगा म्हणून ओळखू दे. आजी, आजी,
आजी तुमच्यापैकी कोणी ओळखताय ना? आजी कधी पाहिले? आजी आजी पाणी घ्या ना कुठेतरी पटकन. आजी 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 तुम्ही ओळखताय ना? तुमच्या आजी आहेत का? हो अहो डॉक्टरांनी यांना घराबाहेर पडू नका सांगितलंय तरी घराबाहेर पडल्या. आता हे बोलायची वेळ आहे का? आपण आधी एक काम करू, त्यांना घरी घेऊन जाऊ आणि डॉक्टरांना बोलवूया. आजी 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 उठा ना. आपण उचलू. सावकाश पाय धरा पडतो. उचल. सावकाश. आम्ही यांचे कोणीच नाही, शेजारी. मी गोपाळ साने आणि माझी बायको रंजन. हॅलो. शेजार धर्म म्हणून आम्हीच आजींचं औषध पाणी खाणं वगैरे बघतो. मानलं पाहिजे तुम्हाला. नाही म्हणजे हल्ली कोण कोणासाठी एवढं करत नाही ना, म्हणून. असं नाही आहे. हो ना, आता तुम्ही नाही का आमची मदत केलीत काही संबंध नसताना? हो नाही ते. आणि हे डॉक्टर सुद्धा खूप चांगले आहेत, म्हणजे केव्हाही बोलावलं तरी येतात तपासायला. आजींच्या घरातले म्हणजे मुलगा मुलगी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक कोणीच नाही आहेत का? नाही. मुलांनी परदेशात जाऊन लग्न केलं आणि लग्नानंतर परत आलाच नाही. आणि आता असं कानावर आलंय की त्या दोघांपैकी कोणीच जिवंत नाही. एक नातू आहे, विराज त्याचं नाव. ऍक्च्युली आजींची तब्येत एवढी बिघडली नव्हती याच्या आधी, पण गेल्या महिन्यात त्यांच्या नातवाचं एक पत्र आलं आणि त्यानंतर. का म्हणजे काय लिहिलं होतं त्या पत्रात? भेटायला येतो असं प्रॉमिस केलं होतं, पण. हा पण काय? इंजेक्शन दिलाय मी, पण तुम्ही त्यांना बाहेर पाठवलंतच का? मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं. डॉक्टर असं सतत लक्ष नाही ठेवू शकलो. नाही, आणि आमच्या नकळतच बाहेर गेल्या होत्या. पण त्यांना चक्कर का आली असेल? मी दिलेल्या औषधांमुळे गुंगी आली असेल, पण आता काळजी घ्या त्यांची. एनिवे, तुम्हाला आता फार दिवस त्रास सहन करायला लागणार नाहीये. म्हणजे? मला नाही वाटत त्यांच्याकडे फार दिवस आहेत असं. आपला नातू परत येईल आणि आपल्याला भेटेल, केवळ या एकाच आशेवर त्या तग धरून आहेत. हो. तुम्ही कोण? तुम्हाला मी कधीच इथे बघितलं नाही. मी मगाशी आजी. विराज, आजींचा नातू? अरे अरे होताच तरी कुठे इतके दिवस? सॉरी विराज, आजींच्या तब्येतीविषयी जरा मी स्पष्टच बोल. अरे पण फॅक्ट इज फॅक्ट. आय एम हेल्पलेस. हो नाही मी. एक मिनिट. हा, हॅलो हरी काका. काय? बाळाचा श्वास गुदमरतोय? हो हो आलो आलो, लगेच आलो मी. विराज, मला जायला पाहिजे. हे बघ, आपण बोलू नंतर. ओके? हो डॉक्टर, मला चुकून आजीचा नातू समजले. नाही, डॉक्टरांच्या तोंडून परमेश्वरांनीच संकेत दिलाय आपल्याला. म्हणजे डॉक्टर काय म्हणाले, आजींचे आता फार दिवस शिल्लक नाहीयेत. आपल्या नातवाला भेटणं हीच त्यांची शेवटची इच्छा आहे. तू जर विराज बनून त्यांना भेटलास तर त्यांची अतृप्त इच्छा पूर्ण होईल. त्यांचे शेवटचे दिवस खूप सुखाने जातील आणि त्या समाधानाने डोळे मिटतील. काय बोलताय तुम्ही? काहीतरीच काय. हे कसं शक्य आहे? ही फसवणूक होईल ना त्यांची. ही फसवणूक नाहीये सेड. हे बघ, आपण खोटं बोलणार असलो तरी ते एखाद्याच्या चांगल्यासाठीच ना, आजींच्या समाधानासाठी ना. त्यामुळे मला नाही वाटत ह्यात काही पाप आहे, काही गैर आहे. प्लीज, तू 2 दिवसांसाठी त्यांचा नातू बनशील. प्लीज.
हो तू प्लीज आजींसाठी. असा नातू आणि नाचून मिळायला भाग्य लागतं. देवाने ते दिले मला. आता फक्त पणती किंवा पणतू यांची वाट बघते मी. माझी शेवटची इच्छा पुरी करशील ना? आजी अहो असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीही होणार नाही. मला काय दाढ भरले? मी एक स्टाईल म्हणून बोलले. इमोशनली ब्लॅकमेल करायला म्हणजे तरी तुम्ही जरा मनावर घ्याल. अस्मिता, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझी सगळी स्वप्न पुरी होतील आणि तुला जे हवंय ना तेच घडेल. मला जे हवंय ते घडेल तेव्हा हे घर माझं राहील. एसीपी प्रभाकर अग्निहोत्रींच्या हत्येच्या सूत्रधाराला एसीपी प्रभाकर अग्निहोत्रींच्या हत्येच्या सूत्रधाराला सोडवलं 14 वर्षापूर्वीच्या यांनी सोडवलं 14 वर्षापूर्वीच्या केसचं रहस्य. अगं बाई, कसला विचार करतेस? काय नाही. एवढा छान आशीर्वाद दिला तुला तरी तुझा चेहरा असा का ग? आईची आठवण येते का? सांग ना बाळा. आजीला नाही सांगणार? आई. बोल आई, कशी आहेस? मी ठीक आहे ग, पण तिथे काय घडलं मला काहीच का कळवलं नाहीस? आई नक्की कशाबद्दल बोलतेस तू? आशाचा फोन आहे, मला बोलायचंय. हा आई, अगं एक मिनिट. हा, आजींना बोलायचंय तुझ्याशी. मी फोन स्पीकरवर ठेवते. बोला. आशा, कशी आहेस तू? बरी आहे. अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आम्ही दोघी तुझ्याच बद्दल बोलत होतो. तुम्ही कशा आहात? आणि गावाहून कधी आलात परत? मी छानच आहे की. गावावरून दिवाळ सणाला आले होते, पण खरं सांगू नाचुनेला बघायचं होतं मला. तिची खूप आठवण येत होती म्हणून आले. आई, अगं तू मगाशी कशाबद्दल बोलत होतीस? अगं मला स्वप्न पडलं. म्हणजे पहिली केस तू सॉल्व्ह केलीस. यांच्या मारेकऱ्याला अटक झाली आणि तुझे सासू सासरे त्याबद्दल तुझं अभिनंदन करतायत. तुझे स्वप्नात पाहिलंस ना अशा, ते ना एक ना एक दिवस नक्की घडेल. अनु तर कौतुक करेलच, पण अमृत जाहीर सत्कार करेल. तुझं स्वप्न खरं होईलच, कारण तुझी हुशार लेक आहे ना. ती म्हणते ना, शोधलं की सापडतच. हो आजी, तुमचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर ती अस्मिता नक्कीच शोधून काढेल. गेली 14 वर्ष मी वाट पाहते यांच्या मारेकऱ्याला अटक होण्याची. अस्मिता, अस्मिता, माझं स्वप्न पूर्ण करशील ना तू? हो आई, तुझं हे स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. आई, तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसणाऱ्याला मी कधीच माफ करणार नाही. पण नियतीचा खेळ असा आहे की जेव्हा तुझं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा मला अभिमानच्या नावाने कुंकू लावण्याचा हक्क उरला नसेल. आशा,
तू फोन अस्मिताला केला आणि मीच तुझ्याशी बोलत राहिले. लेकीशी बोल जरा. हा बोल ग. आणि हे बघ, तू बोलशील ना तेव्हा अनु आणखीन अभि यांच्या तक्रारी असल्या तर त्याही सांग तिला. हा बोलाय. आजी किती थट्टा करतात नाही तुझी. अनुताई मात्र जरा गंभीर असतात नाही नेहमी. आणि दादासाहेबांचं तर काय दरारच वाटतो बाई. पण काही असं प्रेमळ सासर तुला मिळालं ना, भाग्यवान आहे मी. सिड एवढा विचार नको ना करू. प्लीज हो म्हण. आजींना बरं वाटावं म्हणून तरी हे नाटक कर. निदान त्यांची शेवटची इच्छा म्हणून तरी. हो काहीतरी काय बोलताय. मी खरा विराज नाही हे जर का आजीला कळलं तर काय होईल. आजी सावरू तरी शकेल का यातून. अरे असं काही नाही होणार. जोपर्यंत आपण कोणी सांगत नाही तोपर्यंत कसं कळेल त्यांना. हो, कारण त्यांनी विराजला एकदाही बघितलेलं नाहीये. खरा विराज आला तर. खरा विराज येऊच शकणार नाही सिद्ध. का. तुम्हीच म्हणालात ना पत्र पाठवलंय त्यांनी, तो येऊ शकतो. मग तो कधी येऊ शकतो. नाही मला असं वाटतं आपण उगाच रिस्क घेतोय. मला नाही जमणार आहे. उलट आपण आजींची रिस्क कमी करतोय. पण मग विराजचं काय. काकू काकू काय झालंय. अहो बोला ना काहीतरी. सिद्ध, विराज आजींना भेटायला भारतात येण्यासाठी निघालेला असताना त्याच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातात तो. हो, आणि जो माणूस जिवंतच नाहीये तो आजीला भेटायला कसा येणार. देव सुद्धा एकाच माणसाला एवढं दुःख कसं देऊ शकतो. म्हणजे जी आजी आपल्या नातवाची डोळ्यात प्राण आणून वाट बघतीये, तो तिचा नातू जिवंतच नाहीये. आपला नातू परत येईल आणि आपल्याला भेटेल, केवळ या एकाच आशेवर त्या तग धरू नये. आज मी शेवटची आली आहे तुझ्या दारामध्ये. उद्या जेव्हा मला वरती भेटशील ना तेव्हा तरी माझ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागतील. लक्षात ठेव. केसेस सोडवण्यासाठी कितीतरी वेळा सोंग घेतलंय, खोटा वागलोय. तेच आजही आजींसाठी करायला काय हरकत आहे. नातवाची भेट झाल्याचं खोटं समाधान तरी आजींना द्यायला काय हरकत आहे. काय चूक आणि काय बरोबर या वादापेक्षा आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद मोठा नाहीये का. कदाचित माझ्याकडून हे पुण्यकर्म व्हावं म्हणूनच देवानी मला आज त्या देवळात जायची बुद्धी दिली असेल. एवढा विचार का करतोयस. अरे राहू दे. तुझी इच्छा नसेल तर नो प्रॉब्लेम. हो, आम्ही सुद्धा सहजच सुचवलं तुला सेठ. विराज, आजीच्या नातवाचं नाव विराज होतं ना. तुम्ही मला विराजच म्हणा. म्हणजे तू तयार आहेस. थँक्स विराज. तुला माहिती नाही तू आमच्यासाठी. अरे आजींच्या चेहऱ्यावर आम्ही किती वर्ष समाधान बघितलेलं नाहीये. तुझ्यामुळे आम्हाला ते बघता येणार आहे. थँक्स अ लॉट. मलाही नक्की आवडेल आजीच्या चेहऱ्यावरचं समाधान बघायला. आणि हो तुम्ही मला असं थँक्स वगैरे नका म्हणू.
म्हणजे तुमचं आजीशी कुठलंही नातं नसताना तुम्ही इतकं करताय तिच्यासाठी, मग माझं कर्तव्य नाहीये का? थँक्स. हो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं हे नाटक फसू नये किंवा आजीला माझा संशय येऊ नये म्हणून विराजच्या आई बाबांबद्दल प्लीज तुम्हाला जे काही माहिती आहे ते मला सांगा. हो नक्की, म्हणजे आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं नक्की सांगू. अगं तू बघत काय उभी आहेस? चहा टाक. सकाळचा पण चहा राहिलाय माझा. हो हो आणते. मी पण आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. आजीसाठी हा विचित्र निर्णय घेतलाय खरा, पण या बाबतीत मला मॅडमशी बोलायलाच हवं. The number you are trying to call is currently busy. Please try again later. The number you are trying to call is currently busy. The number you are trying to call is currently busy. Please try again later. The number you are trying to call is currently busy. Please try again later. आता मॅडमना कळवण्याआधीच उडी घ्यायला लागेल या नाटकात. शो मस्ट गो ऑन. काय वैर होतं प्रभाकरशी माझं. संबंध आयुष्यात कुठल्याही गुन्ह्याशी संबंध आला नाही माझा. माझ्या नवऱ्याला गुन्हेगार ठरवणारी बाई या घरची सून असूच शकत नाही. यापुढे या घरात तुला स्थान नाही. असं प्रेमळ सासर तुला मिळालं ना, भाग्यवान आहे. यापुढे तो विषय काढला ना तर माझ्या इतकं वाईट कोणी. तुझी सगळी स्वप्न पुरी होती. आता फक्त पणती किंवा पणतू यांची वाट बघते. मॅडम ऐका ना, काय झालं? कसला विचार करताय? नाही अगं, कुठे काय, काहीच नाही. तुम्ही टेन्शन मध्ये आहात का? म्हणाली अगं खरंच काही नाही झालंय. सांगा ना मॅडम, काय झालंय? अगं पण काहीच नाही घडलंय, काय सांगू तुला? मॅडम एवढं परक समजताय मला. तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हाला शपथ आहे माझी. म्हणाली प्लीज, मला काहीही झालेलं नाही आणि असं शब्द वगैरे घालत जाऊ नको, मला नाही आवडत. सॉरी. सॉरी, ऍक्च्युली आईचा फोन आला होता, तेव्हापासून जरा ज्या देवाला माझी फिकीर नाही त्याचं कशाला कौतुक करते? जो आपल्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्याकडे आपणही दुर्लक्ष करायचं याच्या पुढे. असं का बोलताय आजी? आजी देवानी प्रार्थना ऐकलीये तुमची. म्हणजे अहो तुम्ही शुद्धीवर नव्हतात ना तेव्हा फोन आला होता. फोन? कसला फोन? कोणाचा फोन? आजी आजी, आजी
मला ओळखलं नाहीस? अगं मी तुझा विराज, विराज आहेस? माझा नातू आहे. मला भेटायला आलास तू इथं? माझा नातू. हो हो आजी, परमेश्वराने तुमची हाक ऐकली. नातू आलाय तुमचा. हो. आजी, सकाळी याचाच फोन आला होता. स्वप्न नाही, हे खरं आहे. माझा नातू, माझा नातू आलाय मला भेटायला. नातू आलाय. माझा चष्मा कुठे आहे? माझ्याकडे फोटो सुद्धा आहे तुझा. हो, तुझा फोटो. चष्मा. आजी, जेव्हा देवळात चक्कर आली ना तुम्हाला, तेव्हा पडला बहुतेक. पडला? हा, आणि मी काठी आणली पण चष्मा तिथे फुटला बहुतेक. नाही, माझ्याकडे दुसरा चष्मा आहे ना माझा. मी आले घेऊन. चष्मा. हो, फोटोचं तुम्ही मला काहीच नाही सांगितलं. अरे आम्हाला पण माहिती नव्हतं. हो ना, पण आता फोटो मध्ये कळेल ना त्यांना की हा खरा विराज नाहीये. पण आता काय करायचं आपण? अरे देवा, आता आजींना कळणार की हा विराज नाही. आजी चिडणार. करायला गेलो एक आणि होऊन बसलं भलतच. हे नाटक सुरू होण्याच्या आधीच संपणार की काय? आता आजीला कसा सामोरा जाऊ आणि काय सांगू?